नागपुर पीठ द्वारा क्रियान्वित अभिनव पहल आयोग आपके द्वार के अंतर्गत बुधवार 6 अगस्त को भंडारा में सूचना का अधिकार अधिनियम 2005 के अंतर्गत दायर द्वितीय अपीलों पर सुनवाई हुई। राज्य सूचना आयोग की नागपुर पीठ के सूचना आयुक्त गजानन नीमदेव इन सुनवाइयों में व्यक्तिगत रूप से उपस्थित रहे। उन्होंने एक ही दिन में 50 अपीलों पर सुनवाई की। इससे पहले इस पहल के तहत 18 जुलाई को वर्धा और 1 अगस्त को गढ़चिरौली में सुनवाई हुई थी। इस श्रृंखला का अगला चरण भंडारा जिले में किया गया। इसमें 50 मामलों पर सुनवाई हुई। सूचना का अधिकार अधिनियम 2005 के अनुसार नागरिक सूचना की मांग के लिए संबंधित सरकारी विभागों से संपर्क कर सकते हैं। आवेदन करने पर कई बार उन्हें अपेक्षित प्रतिक्रिया नहीं मिलती। ऐसे मामलों में नागरिक राज्य सूचना आयोग में द्वितीय अपील दायर करते हैं। हालांकि नागपुर में आयोग की एक पीठ होने के कारण विदर्भ के विभिन्न जिलों के अपीलकर्ताओं को नागपुर आना पड़ता है। इससे समय, धन और श्रम तीनों की बर्बादी होती है। इसे ध्यान में रखते हुए नागपुर पीठ ने एक सकारात्मक कदम उठाते हुए जिला स्तर पर ही सुनवाई करने का निर्णय लिया। इससे नागरिकों को परेशानी कम होगी और जिला प्रशासन और विभागों की अधिक निकटता से भागीदारी भी संभव होगी। इस पहल से नागरिकों को न्याय आसानी से मिल सकेगा। नागपूर खंडपीठाच्या वतीने आयोग आपल्या दारी हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे। 18 जुलै रोजी वर्धा आणि 1 ऑगस्ट रोजी गडचिरोली आणि आज 6 ऑगस्ट रोजी भंडारा येथे द्वितीय अपीलांवर सुनावण्या घेण्यात आल्या। माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जे नागरिक अर्ज करतात त्यांच्या अर्जांना जेव्हा संबंधित सरकारी विभागांकडून प्रतिसाद मिळत नाही अशी त्यांची भावना होते, त्यावेळेस ते राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करतात आणि त्या द्वितीय अपीलांवर नागपूर येथील खंडपीठाच्या कार्यालयात सुनावण्या घेतल्या जातात। परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातील जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीली अधिकारी यांना नागपूरला यावे लागते। यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो। त्याचप्रमाणे येण्या जाण्याचा त्रास सुद्धा त्यांना सहन करावा लागतो। ही महत्त्वाची बाब लक्षात घेऊन त्यांचा वेळ, पैसा आणि होणारा त्रास वाचावा या दृष्टीने आयोगाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हास्थानी जाऊन सुनावण्या घेण्याचा उपक्रम सुरू केला। या उपक्रमांतर्गत आज भंडारा येथे 50 अपीलांवर सुनावण्या घेण्यात आल्या। आनंदाची बाब म्हणजे सर्व 50ही अपील प्रकरणांमध्ये प्राधिकरणांची म्हणजे सरकारी विभागांची उपस्थिती 100% होती। ही अतिशय आनंदाची बाब आहे। शिवाय जिल्हास्थानी जाण्याचा दुसरा उद्देश माहिती अधिकार अधिनियमाचा प्रचार प्रसार व्हावा, जनजागृती वाढावी, नागरिकांना त्यांचे अधिकार काय आहेत हे कळावं आणि शासन प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने जो अधिनियम तयार करण्यात आला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जावी या उद्देशाने सुद्धा आयोग आज भंडारा येथे आला। या माध्यमातून विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी त्यांच्या कार्यालयांमध्ये कशा प्रकारे केली जाते, नियमांचं पालन होते की नाही याची तपासणी सुद्धा आयोगाला करता आली आणि याचा फायदा भविष्यात आपल्याला होणार आहे। माहिती अधिकार अधिनियमांतर्गत जे अर्ज केले जातात त्या अर्जांना प्राधिकरणांकडून कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातो तो प्रतिसाद लक्षात घेऊन आणि पुढची जी कारवाई असते त्या कारवाईच्या दृष्टीने आजच्या सुनावणीला अत्यंतिक महत्त्व होतं आणि आज मला सांगताना आनंद होतो की आजच्या सुनावण्या अतिशय चांगल्या वातावरणात आणि अपिलार्थी आणि प्राधिकरण या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आदेश पारित करण्यास चांगली मदत झाली। जिल्हाधिकारी कार्यालयाने या सुनावणी आयोजन करण्यास चांगली मदत केली। उत्कृष्ट सहकार्य जिल्हाधिकारी कार्यालयाचं आम्हाला लाभलं यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि जे अपिलार्थी आणि अधिकारी आमच्या नोटिशींचा सन्मान करून या ठिकाणी आले त्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो।